बुलढाणा जिल्ह्यातल्या वडगाव महाळुंगी गावच्या वडगाव शिवारामध्ये एक स्टोन क्रशर सुरू आहे आणि तेही अवैधपणे आपण बघू शकतो. मी सध्या वडगाव शिवारामध्ये आहे आणि गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या वडगाव शिवारामध्ये हे स्टोन क्रशर या ठिकाणी सुरू आहे. याला कुठलीही परवानगी नाहीये, मात्र राजेरोसपणे हे एका खाजगी कंपनीचं स्टोन क्रशर आहे आणि गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून हे स्टोन क्रशर या ठिकाणी एक काम करते आहे. आणि याच्याच बाजूला जर पाहिलं तर एका शेतकऱ्याची जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे, भाडे तत्वावर घेतलेली आहे आणि त्या ठिकाणाहून ते मटेरियल आणतात आणि तिथलं मटेरियल जे आहे ते या स्टोन क्रशरवर आणून या ठिकाणी त्याची गिट्टी केली जाते. याच्याच बाजूला जामनेर जो खानदेश मधला जो तालुका आहे त्या ठिकाणी ही गिट्टी नेत आहेत आणि तिथला जो रस्त्याचं काम सुरू आहे त्या रस्त्याच्या कामावर ही गिट्टी वापरली जाते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातला या वडगाव महाळुंगी शिवारातला हे जे स्टोन क्रशर आहे खाजगी कंपनीचं, याला कोणतीही परवानगी नाहीये. याला इथल्या वडगाव महाळुंगी इथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शवलेला आहे. मात्र अद्यापही प्रशासनानं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. नेमकी काय तुमची तक्रार आहे? काय तुम्ही तक्रार केली होती? अद्याप परमिशन मिळाली का याला? सर, याला आतापर्यंत ग्रामपंचायतीची एनओसी मिळालेली नाही. आणि दुसरं म्हणजे आपलं जे महाराष्ट्र शासनाचे परिपूर्ण असतात आदेश, ते सुद्धा यांना पूर्ण मिळालेले नाही आहेत. या मटेरियल जे उत्खनन चालू झालेलं आहे स्टोन क्रशरचं, याची तक्रार मी तहसील कार्यालयाला सुद्धा दिली, त्यांना माहिती दिली. तसंच मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेब यांनी इथं येऊन ऑन द स्पॉट हे मटेरियल पकडलं, पंचनामा केला आणि वरिष्ठांना त्याचा रिपोर्ट सादर केला. परंतु मोताळा तालुक्यातील तहसीलदार साहेबांनी यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. याच्यामुळे काय त्रास होतो? बाजूला शेती आहे, रस्ता जातो इकडं. हो सर, याच्यामध्ये आम्हाला त्रास असा आहे की आमचा हा मेन रस्ता शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा वडगाव धोनखेडा आहे. तर आम्हाला श्वासोश्वासाला त्रास आहे, आमच्या आरोग्यास धोका आहे. आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याच्या पिकावरती जे या स्टोन क्रशरमुळे उडणारी धूळ आहे, या धुळामुळे आमच्या शेतकऱ्याचे होणारे जे पिकाचे नुकसान आहेत, याच्यामुळं आम्हाला खूप त्रास उराला आहे आणि आमच्या पिकाचे जे उत्पन्न हे घटणारे आहेत. काय मागणी काय तुमची शासनाकडे आता? आमची मागणी शासनाकडे एकच आहे सर, की या स्टोन क्रशरला कुठल्याही प्रकारची परमिशन देऊ नये. हे स्टोन क्रशर आमच्या शहरातून बंद करण्यात यावं, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे. नक्कीच. तर हे होते वडगाव महाळुंगीतले ग्रामस्थ. आपण जर पाहिलं तर ही एका खाजगी कंपनीची स्टोन क्रशर मशीन आहे आणि यामुळं परिसरातल्या जी काही शेती आहे त्याच्यामध्ये सध्या पीक आहेत त्याचं नुकसान होतंय. या स्टोन क्रशरच्या बाजूला वडगाव धोनखेडा एक रस्ता जातोय. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा या स्टोन क्रशर पासून निघणाऱ्या धुळीचा त्रास होतोय. मात्र शासनाची परवानगी नसताना हे स्टोन क्रशर या ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल जो आहे तो हे स्टोन क्रशर बुडवत असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळं तात्काळ हे स्टोन क्रशर या ठिकाणाहून बंद करावं आणि या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, महाळुंगी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.